झालं का ग? हो ताई, झालं. बाय. परत कधी येशील ग? तात्या हो, मला आधी पोहोचू तर द्या. त्यांना भेटू द्या, ते काय म्हणतायत ते नीट कळू द्या. गुहागरात पॅकिंग करताना मुंबईतलं कसं सांगू तुम्हाला? मी जाते, जॉईन करते आणि तात्पुरतं तुम्ही असं समजा की मी किती दिवसांनी येईन हे आत्ता नाही सांगता येणार. छे, हेच तर पटत नाही ना मनाला. कसं आहे बाय, जाणारा माणूस 6 महिन्यासाठी चाललाय हे कळलं ना तर मनाला समजावतं तरी येतं. पण इथे कधी येणार हेच माहित नाही. मग करायचं काय सांग ना. बाय, परत एकदा विचार कर ना. जाणं खरंच गरजेचं आहे का? अगं तिथे तू राहणार कुठे? परत ही मुंबई आहे, तिथे तुला 6 महिने रजा देतील की नाही ते सुद्धा माहित नाही. हो, मग असंच असतं मुंबईत. पगारचं बोललीस काय? त्यात काय एवढं? सध्याच्या परिस्थितीत नोकरी मिळणं महत्वाचं आहे. असंही हातात काम नाहीये तात्या. नाही, एवढ्या भेटवस्तू पाठवल्या ना म्हणजे श्रीमंत दिसते पार्टी. चांगला भरपूर पगार माग. आता असं बोलू नकोस मला एवढेच पुरतील तेवढेच पुरतील. कळलं? हे बघ, माझ्या घरावर काय चांदीची कौलं नाही. कावेरी, दही घे. चांगल्या कामासाठी बाहेर पडतेस. देव तुला यश देईल, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल. काळजी घे आणि बाहेर फोन करत राहा ग. हो आई, तुम्ही काही काळजी करू नका. मी मुंबईत पोचल्या फोन करेन आणि कंपनीत जाऊन आल्यावर ते काय म्हणतायत तेही कळवते. चला येते. आजी नमस्कार. गुलाबजाम खाणार? नको खाऊ. आ पगाराचं बोला. तात्या सुखी राहा. काळजी घे ग. हो. चला गौरी मॅडम. झाली मी घेते. चल, झेपेल का? हो झेपेल. लाव नीट. सांभाळून जा बाय. तात्या, आता चेहरा पाडायचा नाही, आनंदी राहायचं. येते आई, येते. गौरी येते. सांभाळून जा. कालपर्यंत सगळं कसं वाईटच घडतंय म्हणून किती कोमेजलं होतं माझं लेकरू. आज मात्र तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय. देवीच्या कृपेने तिच्या चेहऱ्यावरचा आनंद असाच कायम राहो. देवी सोलाई, तशीच कायम माझ्या लेकराच्या पाठीशी राहा. तिला सांभाळून घे, तिची काळजी घे.
हॅलो. Hi, Vaidehi here. Hope I'm not disturbing you. नाही, बोल ना. ॲक्च्युली मला असं विचारायचं होतं की आपण भेटू शकतो का? शुअर, वाय नॉट. गेल्या काही दिवसात तू कॉल्स केले पण तुला नीट रिप्लाय नाही केलाय मी. सो भरपाई तर करायलाच हवी. आणि घरातल्या न्यूज बाहेर लीक करणाऱ्या त्या बाईबद्दल तुझ्यामुळेच कळलंय. सो एक कॉफी तो बनतीये. फक्त कॉफी? मला वाटलं डिनर वगैरे. डिनर नॉट अ बॅड आयडिया ऍक्च्युली. पण सध्या मी बाहेर जात नाही, कारण जे काही घडलंय त्यामुळे बाहेर गेलं की क्राऊड जमा होतो आणि मग पुन्हा पुन्हा तेच तेच प्रश्न. सो सोशल पार्टीजला वगैरे जाणं मी अवॉइड करतोय. नो प्रॉब्लेम. आपण माझ्या घरी भेटू शकतो. म्हणजे ती काय एवढी वाईट कुक नाही आहे, पण तुम्हाला अगदीच रिस्क नको असेल तर आपण जेवण ऑर्डर करू. नो नो, इट्स ओके. मला आवडतं रिस्क घ्यायला. बाय. ओ माय गॉड, राजवर्धन मोहिते माझ्या घरी. ओ माय गॉड, आय कांट बिलीव्ह दिस, आय कांट बिलीव्ह दिस. राजवर्धन मोहिते येणारे वैदेही घरी. हे त्याच्याशी काय बोलू? हाय राज. नाही नको. कसा आहेस राज? हे पण नको यार, जाऊ. वेलकम होम म्हणू का? ती फॉर्मल आहे. जाऊ दे यार. तो आल्यावर डिश कोणती सर्व करू पहिले? ते बघ, पुलावच नाही आणला. माहिती तू ना वेंधळीच आहेस. टेस्ट करून बघते. नॉट बॅड हा वैदे. जमलंय तुला. इतकी पण वाईट कुक नाही आहेस तू. शाबास शाबास. ही आत महत्वाची गोष्ट राहिली. शॅम्पेन आला 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 तो आला. शांत शांत शांत. काम डाऊन वैदी. जमणार आहे तुला, सगळं जमणार आहे. टेक अ डीप ब्रेथ. सरप्राईज. अरे ही अचानक इथे कशी काय आली? हिला दारूची वगैरे तर ॲलर्जी आहे. हिला जर कळलं तर घर डोक्यावर घेईल. अगं तू इथे सांगायचंच तरी. हो तर सांगितलं असतं तर मग सरप्राईज काय राहिलं असतं. अगं पण तू इथे अचानक कशी काय आलीस? ते राहू दे. कसला घमघमाट सुटलाय. काय बनवलंय जेवायला? मी ते बरं ते जाऊ दे. मी पटकन हातपाय धुवून येते, मग आपण जेवायला बसू. पोटात कावळे ओरडतायत. खूप भूक लागली आहे. तू जेवणाचं बघ, मी पटकन बघते कुठे कोण. अगं नाही, मी बघते. मी येते ना तुझ्या. अगं मी आहे इथे. थांब ना. कोण? काकू. तुम्ही इथे काय करताय? आय एम वेदाईज गेस्ट. तुमच्या मैत्रिणीने मला डिनरसाठी इन्व्हाइट केलंय. अगं हो, त्यांनी आपल्या कंपनीला इतका मोठा इव्हेंट करायची संधी दिली म्हणून डिनरला बोलवलं. नथिंग एल्स.
आणि कावेरी, तुझ्या कशा संस्कृती आणि परंपरा आहेत तशा आमच्या बिझनेसमध्ये पण काही संस्कृती परंपरा आहेत की. बिझनेस मधली संस्कृती म्हणजे? अगं म्हणजे कॉर्पोरेट कल्चर. वाव, शॅम्पेन. अगं कॉर्पोरेट कल्चरचा पार्ट म्हणूनच त्यांना इन्व्हाइट केलंय. बाकी हे कॉर्पोरेट कल्चर आहे का वैदेही? नाही, विषय असा आहे ना वैदेही, की तुमच्या त्या कॉर्पोरेट कल्चरचं असं झालंय की शाळा कॉलेज मधल्या कल्चरल इव्हेंट मध्ये कसं कल्चरच सापडत नाही, तसं झालंय तुमच्या कॉर्पोरेट कल्चरचं. तुम्हाला आधी का नाही सांगितलं सबो काही? हं? हं? हे इकडे येणार आहेत म्हणून. तुला आधी सांगायला मला माहित होतं का तू इथे येणार आहेस? काहीतरी बोलते. शी बाई. येऊ ना? हो हो, प्लीज कम इन. या ना, या. वेलकम होम. थँक्यू. दिस इज फॉर यू. थँक्यू. थँक्यू सो मच. ॲक्च्युली मला काहीच आयडिया नव्हती कावेरी अशी अचानक येईल. आय एम सो सॉरी. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. काकूंची सवय झाली आता, आणि त्यांच्या अशा मध्येच टपकण्याची सुद्धा. आपण जेवूया का? लगेच? वाय नॉट? कम. या, कम इन. या. प्लीज कम. नाईस फोटोज. थँक्स. प्लीज. सगळं टेम्पटिंग दिसतंय. थँक्यू. Cheers. वैदेही, मला उद्या सकाळी एका कामासाठी जायचंय. मी जेवून घेते, तुमचं चालू द्या. हे काय, एवढंच जेवण बनवलंयस? हो, कारण आम्ही दोघंच होतो जेवायला. मला काय माहित तू अशी अचानक येशील. हा, ठीक आहे ठीक आहे, एवढे टोमणे मारायची गरज नाहीये. काकू, हो असं करू नये. तुम्ही प्लेट घेऊन तिकडे जाणार, आम्ही दोघं इकडे, तुम्ही एकट्यात तिकडे. असं बरं दिसत नाही. घरात सगळ्यांनी एकत्र जेवावं, नाहीतर अन्नाचा अपमान होतो. नाही म्हणजे बघा, आमची काही हरकत नाहीये, तुम्ही तुमचं ठरवा. काकू, तो जो प्लेट मध्ये पुलाव वाढून घेतलाय ना, तो आम्हाला पण आणा. सावकाश. काय मग काकू,
परत मुंबईत कशा काय? नोकरी मिळाली आहे मला. काय? नोकरी मिळाली? कोणी दिली? नाही म्हणजे यावेळी तरी तुमच्या क्वालिफिकेशनवर मिळाली आहे की पुन्हा कुठल्या फ्रेंडने रेफर केलंय? मला मिळाली आहे ना नोकरी, मग मी बघून घेईन. तुमच्याकडे मागायला आले नव्हते ना, मग तुम्ही बोलू नका मध्ये. मी तुम्हाला नोकरी देणारही नाही. तुम्ही स्वतःहून जरी नोकरी दिली ना तरी मीच तुमच्या दारात येणार नाही. काऊ काय चाललंय? जेवताना बोलू नये असं तूच म्हणतेस ना? तू भांडतीस चक्क ताटावर. जेव ना शांत. छान झालंय पुलाव. गुड. थँक्यू. तसा बरा झालाय स्वयंपाक. मीठ जरा कमी आहे आणि चवीत जरा गडबड वाटतेय. तू रेडीमेड मसाले वापरलेस का? रेडीमेड मसाले वापरले ना की होतेच चवीत गडबड. नाही पण तसं ठीक आहे, कारण विषय असा आहे ना की पाहुणे कोण येणार आहेत यावरही अवलंबून असतं सगळं. बरं झालं जास्त कष्ट घेतले नाहीस. अवलंबून? काकू आणि काकूंची भाषा. सानिया जाऊ दे ना आता. आणि मला सांग, या सगळ्यात काकीची काय चूक होती बरं? तू ऍटलिस्ट काकीशी तरी बोल. सानिया, काहीतरी बोल बाळा. हे बघ, मी काय केलं म्हणजे तुझ्या मनातला राग जाईल? मला कोणाचाही राग आलेला नाही. मी खूप हर्ट झाले. खूप वाईट वाटतंय मला. माझं आणि आदित्यचं लग्न ठरलं होतं ना, तेव्हा आदित्यला क्लिअरली सांगितलं होतं की लग्न झाल्यानंतर आपण दोघंही वेगळं राहूया, स्वतःच्या पायावर उभं राहूया. पण नाही, तेव्हा आदित्य मला असं म्हणाला की आपण दोघांनी वेगळं राहिलेलं काकीला नाही आवडणार. काकी, घरातल्या माणसांनी, घरातल्या कुटुंबियांनी सगळ्यांनी एकत्र राहावं असं तुम्हाला वाटतं ना नेहमी. मग मीही असा विचार केला की आपल्याला रत्नमाला मोहिते सारख्या रोल मॉडेल असलेल्या पर्सनॅलिटी सोबत राहण्याची संधी मिळेल. तुमच्याकडनं 4 नवीन गोष्टी शिकता येतील. तुम्हाला माहितीये का की जेव्हा मी MBA करत होते ना, तेव्हा माझ्या बऱ्याचशा फ्रेंड्सनी आपला माहेरचा चहा हा केस स्टडी म्हणून घेतला होता. आपल्या तेवढं कॅलिबर नाही, पण थोडंसं कॉन्ट्रीब्युशन करू शकते हे माहित होतं मला. ते एवढंसं कॉन्ट्रीब्युशन मला खूप मोठं कॉन्फिडन्स देऊन जाईल. पण काकी, आज राज जे बोललाय ना, त्याच्यामुळे असं वाटतं की मी का आलोय या घरात, का राहतोय. म्हणून आदित्य, मी तुला सांगितलं होतं ना की आपण वेगळं राहूया, वेगळा बिझनेस सुरू करूया. पण अगं सानिया, तू काय बोलतेस? हे बघ, आदित्यने तुला खरं सांगितलं. तुम्ही जर वेगळे राहिला असतात ना तर मला खूप वाईट वाटलं असतं. आणि आपला आहे ना घरचा एवढा मोठा बिझनेस, तुम्ही वेगळा बिझनेस का करायचा? तू हुशार आहेस, खूप छान शिकलेली आहेस. मुख्य म्हणजे तुला मेहनत करायची इच्छा आहे. तुला माहेरच्या चहात काम करायची संधी नक्की मिळेल. नाही, नको. परत उगाच राजवर्धन.
अगं राजवर्धन काही बोलणार नाही, मी आहे ना. शेवटी निर्णय माझाच असेल, हो की नाही? हं? आता कसलाही विचार करू नकोस, शांत हो बघ. काकी मी तुमच्याकडे काहीच मागत नाही. तुम्ही जी रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर द्याल ती मी 100% पूर्ण करेन. आय प्रॉमिस. शाब्बास, मला हेच हवं असतं. हं? चल, आता विचार करू नकोस. हं? झोपा. गुड नाईट. आकांक्षा, चल. सानिया, हे सगळं काय होतं? नक्की काय चाललंय तुझ्या मनात? माझ्या मनात काहीच सुरू नाही आधी.